नवी मुंबई या नवी मुंबईमध्ये देखील ताईंचं खूप मोठ्या प्रमाणात काम पाहायला भेटतं. ताईंना विनंती. सगळ्यांना प्रथमतः रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा आहे की नाही? जोरात टाळ्या. महाराष्ट्राचं लाडकं दैवत, आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब अकोले नगरीत आलेले आहेत. आता देवाचं दर्शन घेऊन त्या या ठिकाणी येत आहेत. मी तुम्हा सगळ्या महिला भगिनींचं पहिलं स्वागत करते. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय माझ्या बंधू आणि भगिनींना माझा जय महाराष्ट्र. तुम्हा सगळ्यांना एक विशेष गोष्ट सांगते की 6 तारखेला सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह होता. त्या सप्ताहात लाखो महिला साहेबांची वाट बघत होता. परंतु त्या ठिकाणी आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी दिल्लीला त्यांना बोलावल्यामुळे लाखो महिला त्यांची वाट बघत होत्या त्यांना राखी बांधण्यासाठी. परंतु त्या ठिकाणी त्यांना दिल्लीला जावं लागलं, परंतु त्या महिलांपर्यंत ते त्या दिवशी पोहोचू शकले नाही. मी तुम्हा सगळ्या महिलांना या ठिकाणी दंडवत प्रणाम करते. तुम्ही खूप भाग्यवान आहात. आज रक्षाबंधनच्या मुहूर्तावर तुम्हा सगळ्यांचे लाडके भाऊ आपले आदरणीय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी महिलांचं रक्षाबंधन सुद्धा होणार आहे. परंतु ज्या महिलांचं रक्षाबंधन होणार, ज्यांना राखी प्रत्यक्ष बांधायला मिळणार, माझ्या भगिनींना त्या तर भाग्यवान आहेत. परंतु या व्यासपीठाच्या समोर सगळ्या ज्या भगिनी आहेत त्या सुद्धा तितक्याच भाग्यवान आहेत. कारण रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला तुमचा भाऊ डोळ्यांनी नेत्रांनी बघायला मिळणार आहे. अरे आपला या भावानी न भूतो न भविष्यती असं काम केलेलं आहे. आपली लाडकी बहीण योजना ही सुरू करून आजपर्यंत सख्या भावानी सुद्धा वर्षाचे 18,000 रुपये तुम्हाला दिलेले नाहीयेत. परंतु लाडकी बहीण योजना सुरू करून तुम्ही खरं सांगा, लाडक्या बचती महायुती सरकारला वोट केले. तुम्हाला सांगते असे अनुभव की ज्यांच्या घरात काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, ज्या घरात सगळं वातावरण काँग्रेसचं आहे, राष्ट्रवादीचं होतं, त्या भगिनींनी नवऱ्याला स्पष्ट सांगितलं, हे बघा तुम्ही करा तुमचं काम, पण आम्हाला करू द्या आमच्या धनुष्यबाणाला मतदान. खरोखर मी पुन्हा सांगू इच्छिते, आज रक्षाबंधनच्या मुहूर्तावर आपले सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी असले आणि या ठिकाणी लाडक्या बहिणीला 1,500 रुपये चालू केले, वर्षाचे 18,000. त्यानंतर तुम्हा आम्हा सगळ्या भगिनींसाठी त्यांनी बस सेवा 50% आपल्याला सूट दिलेली आहे. जे भाडं 100 रुपये होतं त्या ठिकाणी 50 रुपये आणि वृद्ध लोकांसाठी 60 महिलांना त्यांनी मोफत प्रवास दिलेला आहे. वृद्ध लोकांना त्यांनी मोफत. त्यानंतर या लाडक्या भगिनींनी असा इतिहास घडवला का जो आजपर्यंत बस प्रवास कधीही इतका सूट दिलेली नव्हती. त्यामुळं बस या ठिकाणी महामंडळाला, या एसटी महामंडळाला इतका फायदा झाला की त्याचं विचारू नका. त्या बसमधल्या अशा मी बसचा प्रवास करताना त्या बसमधल्या महिलांच्या थोड्या मुलाखती घेतल्या. अहो ताई, काय सांगू, शिंदे साहेबांनी इतिहास घडवला का हो. आम्ही 4 व्हीलर गाडी आता नवऱ्याला म्हणतो नकोस, आम्ही आमच्या सगळ्या भगिनींना घेऊन आम्ही बसनी प्रवास करणार. त्यानंतर पहलवान मध्ये जे लोक फसले होते त्या हल्ल्यामध्ये आपले निर्दोष लोक जी मृत पावली, त्यांच्यासाठी साहेबांनी जे पाऊल उचललं, तुम्हाला सांगते त्या ठिकाणी 550 लोक स्वतः शिंदे साहेबांनी स्वतः विमानाचा खर्च करून 550 लोकांना त्यांनी आपापल्या घरी पोहोचवलं. अरे ही किमया कोण करू शकतं? मानवाच्या रूपात देव माणूस आपला आलेला, जन्माला आलेला. मी खरोखर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आई वडिलांचं धन्यवाद करते की त्यांनी असा अनमोल रत्न जन्माला घातला.
अंतरात्माने गोरगरिबांची सेवा केली. तुम्ही विचार करा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये गोरगरीब जी जनता, सामान्य माणूस पैसे भरू शकत नाही, दवाखान्याचे मोठे मोठे ऑपरेशन करू शकत नाही, परंतु त्या ठिकाणी सन्माननीय शिंदे साहेबांना 400 कोटीच्या वरती त्यांनी गोरगरिबाला मदत मिळवून दिली. या ठिकाणी मी महिला भगिनींना सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी बचत गटामध्ये तुमची नावं आहेत का? किती महिलांची नावं या ठिकाणी बचत गटात? खूप कमी हात वरती झाले. पण तुम्हाला मी आज एक रक्षाबंधनचं गिफ्ट देणार. काय गिफ्ट देणार? या ठिकाणी ज्यांनी आयोजन केलेलं आहे आपले आदरणीय बंधू मेंगळ साहेब, मी तुम्हाला सांगते, हक्काने त्या भावाच्या ऑफिसमध्ये जा, तुमच्या 10 मैत्रिणींचे कागदपत्र घ्या, पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो घ्या आणि त्या भावाला सांगा की 10 महिलांचं एक आमचं बचत गट तुमच्या ऑफिसच्या माध्यमातून आम्हाला रजिस्टर करून द्या. तुमच्या या विभागातल्या ज्या महिला आहेत काम करणाऱ्या, जा, कारण उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांना अतिशय फायदा होतोय. तुम्हाला उद्योजक सबसिडी मिळते. तुमच्या अनेक बचत गटांना ग्रामीण भागातल्या खरोखर सरकारने खूप योजना काढलेल्या, त्या योजनेचा लाभ तुम्ही या ठिकाणी घ्या. अरे जहाजों से जो टकराए उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टक्कर ले उसे हमारे एकनाथ शिंदे कहलाते हैं. अरे किती संकट, इतिहास बदललाय महाराष्ट्राचा त्यांनी, किती संकट, पण सन्माननीय शिंदे साहेबांचे संस्कार, अरे बोलणाऱ्यांना बोलू द्या, पण स्वतःच्या कामातून त्यांनी उत्तर दिले, स्वतःच्या कामातून. असे संस्कार आमच्या शिंदे साहेबांचे. मी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना सुद्धा सांगू इच्छिते, अहो संकट कोणावर नाहीये. तुम्ही जेवढं पुढे जाल, जेवढं काम कराल, तेवढं तुम्हाला खेचायचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला होईल. परंतु सन्माननीय शिंदे साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही या ठिकाणी महिला बचत गट तुम्ही स्थापन करून या बचत गटांचा तुम्ही फायदा नक्की महिलांनी घ्या. या ठिकाणी आज आदिवासी मेळावा, शेतकरी मेळावा, या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी सन्माननीय शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी अतिशय छान नृत्य या ठिकाणी झालेले आहेत. खरोखर जशी दिवाळी या ठिकाणी आज आहे, तसं तुम्ही दिवाळीच्या सारखंच अतिशय सुंदर नृत्य या ठिकाणी या अकोल्याच्या नागरिकांनी खरोखर केलेलं आहे. या ठिकाणी मी तर आदरणीय शिंदे साहेबांना विनंती करू इच्छिते की तुम्ही या दिवशी खरोखर सुट्टी, गव्हर्नमेंटची सुट्टी द्यावी, जेणेकरून सगळेच लोक या ठिकाणी जास्त लाभ घेतील. या ठिकाणी राघोजी भांगरे, मला अतिशय आवडलं त्यांचं ते काम की त्यांनी जो गरीब माणूस स्वतःची गरजेसाठी व्याजाने पैसे त्याच्या सावकाराकडून घेत होता, त्या सावकाराला त्यांनी धडा शिकवला आणि या माझ्या सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला. त्यांनी ती क्रांती केली. परंतु आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी अशी क्रांती केली की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी भव्य हिंदुत्वासाठी जी लढा दिलेला आहे, सगळं आम्हाला सन्मानाने जगायला शिकवलेलं आहे. अशा आपले आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे त्यांचं हिंदुत्व पुढे घेऊन आदरणीय नरेंद्र मोदींच्या सोबत ज्यांनी तुम्ही बघा, ज्या वेळेस त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना किती संकट आली, किती संकटांना तोंड द्यावं लागलं. न भूतो न भविष्यती असा विचार त्यांनी घेतला, हिंदुत्वाचा विचार त्यांनी घेतला आणि त्या ठिकाणी तो हिंदुत्वाचा विचार घेऊन महायुती सरकारमध्ये त्यांनी जो विलक्षण परिवर्तन केलेलं आहे, मी खरोखर या ठिकाणी आम्हा सगळ्यांच्या वतीनं आदरणीय उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनापासून ऋणी आहे. खरोखर खूप भाग्य लागतं, खूप भाग्य लागतं चांगल्या लोकांच्या सहवासात काम करायला, खूप भाग्य लागतं. आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्याप्रमाणे आई वडिलांनी जन्म दिलाय, पण मी सांगू इच्छिते आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हा शिवसैनिकांना सन्मानाने जगायला, सन्मानाने काम करायला आणि तुमच्यापर्यंत पोहोचायला शक्ती दिलेली आहे. आदरणीय शिंदे साहेबांचं किती करावं तेवढं कौतुक आहे. तुम्ही विचार करा,
व्यक्तीने अनेक संकट आली, पूर आला, त्या ठिकाणी प्रथम जातात आदरणीय शिंदे साहेब. जिथे संकट असेल महाराष्ट्रावर तिथे जातात शिंदे साहेब. तुम्हाला सांगते, या ठिकाणी महिला, तुम्हाला खरोखर जरी प्रत्यक्ष राखी बांधायला मिळाली नाही, तुमचे डोळे जेव्हा भरून येतील शिंदे साहेब आल्यानंतर, अशा काही महिला आहेत त्या धाव टाकून रडतायत. मी स्वतः माझ्या आईच्या बाबतीत सांगते, माझी आई अतिशय शिंदे साहेबांवर प्रेम करते. तिला चालता पटापट येत नाही, पण तिने जर शिंदे साहेबांना कुणी बोललं तर त्याला अशी बोलते की बस. इतक्या अशा महिला भगिनी आहेत, इतके असे शिवसैनिक आहेत. अहो, दुसऱ्या पक्षाच्या महिला भगिनी सुद्धा आदरणीय शिंदे साहेबांवर अतूट प्रेम करतात. अरे असा भाऊ ज्या भावाने त्यांच्या नवऱ्याशी भांडतात, अरे आजपर्यंत जे घडलं नाही ते शिंदे साहेबांनी घडून दाखवलं. म्हणून मी पुन्हा एकदा सांगते, जहाजों से जो टकराए उसे तूफान कहते हैं, जहाजों से जो टकराए उसे तूफान कहते हैं, और तूफानों से जो टक्कर ले उसे सन्माननीय एकनाथ शिंदे कहलाते. या ठिकाणी खरोखर सगळ्या महिला भगिनी, सगळे आजी आजोबा, सगळेच भावंड माझे या ठिकाणी आले. तुमच्या नेत्रांनी तुम्ही आज आपल्या साहेबांना बघणार आहात, आणि तुमचे काही प्रश्न असतील, महिलांचे भगिनीचे काही अडीअडचणी असेल तर मेंगा साहेबांकडून माझा नंबर घ्या. कोणत्या वृद्ध आई वडिलांना जर मुलं सांभाळत नसतील तर हक्काने माझा नंबर घ्या, मी तुम्हाला न्याय मिळवून देईल. माझ्या भगिनींनो, जर तुमचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असतील तर नक्की मला फोन करा, मी नक्की मदत करेन. मी पुन्हा एकदा माझा आता 2 शब्दाचं भाषण संपवते आणि एक घोषणा देऊन पूर्णविराम करते. हिंद हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय, वंदे मातरम. माझ्या लाडक्या बहिणींचा विजय असो. आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, एकदा जोरदार टाळ्या.